आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झालेली आहे। त्याचाच परिणाम म्हणून आता नागपुरात साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। मराठ्यांच्या पाठोपाठ ओबीसींच्या आंदोलनामुळे सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। जरांगेंच्या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण, नागपूरच्या संविधान चौकात उपोषण सुरू। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचं चित्र आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेत। जरांगे यांच्या भूमिकेमुळे सरकारवरील दबाव वाढलेला असताना आता जरांगेंच्या मागणीला विरोध करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे। ओबीसी समाजाच्या या साखळी उपोषणाला अनेक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपलं समर्थन दिलंय। भाजपाचे आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके आणि इतर नेत्यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवत ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। आशिष देशमुख यांनी तर जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा अशी घोषणाबाजी देखील केली आहे। कोणत्याही पद्धतीने ओबीसी समाजामध्ये वाटा मराठा समाजाला मिळणार नाही या संदर्भामध्ये आज आंदोलनाची भूमिका ओबीसी महासंघाने नागपूरपासून घेतलेली आहे। नक्कीच त्याच्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी ज्या प्रकारे आंदोलन थोडं तीव्र केलेलं आहे आणि म्हणूनच साहजिक आहे की ओबीसी समाजामध्ये स्वतःच्या आरक्षणाच्या संदर्भातली एक भीती निर्माण झालेली आहे, एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचा असंतोष आणि त्यांची भीती दूर करण्याकरता सर्वच महाराष्ट्रातील ओबीसी संघटना ज्या आहेत त्या कुठेतरी पुढे आलेल्या आहेत। धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच उडारलेल्या आहेत अशा जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत, जे अजूनही फारच मागासलेले आहेत, त्यांच्यावर तो अन्याय होईल म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही विरोधामध्ये काही बोलण्याचं कारण नाही, परंतु ओबीसीच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघ असेल किंवा ओबीसीच्या संदर्भातल्या ज्या काही संघटना या राज्यामध्ये कार्यरत आहे त्या सर्वांच्या सोबत या ओबीसीचा समाज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रही देऊ नये, मराठा आरक्षण प्रक्रियेमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, राज्य सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनाबाबत लेखी हमी द्यावी। ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे। लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला आणि मराठा समाजाला थेट आव्हान दिलंय। 7 ऑगस्ट 1990 ला हे 27% आरक्षण या देशातील 60% जनतेला मिळालं। त्या आरक्षणाला आता कोणीतरी तडा देण्याचं काम करत आहेत, त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। डायरेक्ट आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी मध्ये घ्या किंवा सरसकट कुणब्यांना आरक्षण द्या, ही जी मागणी त्यांची वारंवार होत आहे त्या मागणीला आमचा विरोध आहे आणि म्हणून आजपासून आम्ही हे साखळी उपोषण सुरू करतो। आमच्या ओबीसी आरक्षण कोण ओरबडून घेत असेल किंवा ओबीसी आरक्षणाची आमची शेवटची घरघर आहे, आम्हाला करा किंवा मरा ही आता स्थिती आलेली आहे। कारण की तिथं आमदार खासदार पाय घड्या घालतात, ते मांडीला मांडी लावून बसतात, त्यामुळं आम्हाला आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आम्ही सर्व एक आमची वज्रमुठ करू आणि वज्रमुठ करून कशा पद्धतीनं याला काउंटर करायचं आणि आमचं आरक्षण वाचवायचं या संदर्भामध्ये भूमिका घेऊ। एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही, ज्याला आरक्षण माहिती नाही, तो जर मुंबईला वेठीस धरत असेल, मुख्यमंत्र्यांची आईमाई करत असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल। आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसींना सुद्धा रस्त्यावर उतरवू। कुणबी आणि मराठा कुणबी ओबीसी यादीतून वगळा अशी मागणी ओबीसी समाज अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पुरावे देऊन केली आहे। घटना मान्य करा, कायदे मान्य करा, उगीच तुमच्या राजकारणासाठी भोळ्या बाबड्या मराठा समाजाचं राजकारण करू नका, त्यांना फसवू नका। तुम्ही सपनों के सौदागर आहात,
फक्त खोटी स्वप्न आणि खोटी आश्वासनं तुम्ही तुमच्या समाजाला दाखवतात आणि तुम्ही तुमच्याच समाजाचा कुठेतरी एक प्रकारे तुमच्याच समाजाला धोका देताय तुम्ही। एकीकडे जरांगे आपल्या मागण्यांवर आणि आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असताना दुसरीकडे ओबीसी समाज मात्र जरांगेंच्या आंदोलनाविरोधात साखळी उपोषण करत आहे। आता राज्य सरकार यावर नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।